कृतज्ञ मुलगा आणि मायेची सावली. अरे आई, तू आमच्यासोबत इथे कुठे बसलीस? दिसत नाहीये का? फक्त 4 लोकांसाठीच खुर्च्या आहेत. तू जर इथे बसलीस तर माझे सासू सासरे कुठे बसतील? समीर आपल्या वृद्ध आईला विजयाताईंना हात धरून खुर्चीवरून उठवत म्हणाला. तेव्हा विजयाताई म्हणाल्या, बेटा, तूच तर म्हणाला होतास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर सगळे बाहेर जाऊया. मग काय तू मला इथे माझा अपमान करण्यासाठी आणले आहेस का? हे ऐकून समीर मोठ्याने हसू लागला. अरे म्हातारे, तुला कोणी सांगितले होते जेवायला? अरे स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आहेस का? माझ्या सासू सासऱ्यांसमोर बसण्याची तुझी लायकी आहे का? तू कुठे गवार अडाणी आणि ते सुशिक्षित श्रीमंत घरचे. तू सोबत बसलीस तर ते नीट जेवणारही नाहीत. त्यांच्याकडे तर तुझ्यासारखे नोकरही राहत नाहीत. आता हे पकड आपल्या नातवाला आणि जोपर्यंत आम्ही जेवण करत नाही तोपर्यंत याला सांभाळ. हे ऐकून विजयाताई दुःखाने म्हणाल्या, तर काय तू मला इथे तुझ्या मुलाची आया बनवून आणले आहेस? समीर कुटील हास्य करत म्हणाला, तर तुला काय वाटले होते की मी तुला इथे पार्टी देण्यासाठी आणले आहे? स्वतःचा चेहरा पाहिला आहेस का? बेटा, तुला तर माहिती आहे मी सकाळपासून काहीच खाल्लेले नाही. आता अधिक भूक सहन होत नाहीये. तू मला इथेच काहीतरी आणून दे. मी इथेच खुर्चीपाशी बसून खाऊन घेईन, विजयाताईंनी ओल्या डोळ्यांनी सांगितले. पण समीरने आपल्या आईचे एकही ऐकले नाही आणि गप्प जाऊन आपल्या सासू सासऱ्यांसोबत आणि पत्नीसोबत बसून जेवू लागला. ज्या मुलाचे पोट भरण्यासाठी विजयाताईंनी न जाणे किती रात्री उपाशीपोटी काढल्या होत्या, आज त्याच मुलाला आपल्या सासू सासऱ्यांच्या आणि श्रीमंतीच्या झगमगाटात आपल्या या भुकेल्या आईची तडप दिसत नव्हती. विजयाताई नातवाला खेळवू लागल्या, पण सकाळपासूनच काही न खाल्ल्यामुळे आता त्यांना भूक सहन होत नव्हती. सुनेने सकाळपासून काहीच बनवले नव्हते हे सांगून की आई, आज तुम्ही हॉटेलमध्ये चविष्ट जेवण जेवा. विजयाताई तिथे उपस्थित जेवण करणाऱ्या सर्व लोकांकडे फक्त एकटक आशेने बघत होत्या. तितक्यात एक वेटर तिथे आला आणि म्हणाला, काय झाले आजी, कोणासोबत आला आहात तुम्ही? विजयाताई काहीच बोलल्या नाही आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तितक्यात वेटर म्हणाला, आजी भूक लागली आहे ना तुम्हाला, चला माझ्यासोबत. असे म्हणत वेटरने आपल्या मालकापासून लपून एक ताट जेवण विजयाताईंना दिले. आजी लवकर जेवून घ्या, नाहीतर माझी अडचण होईल. विजयाताई सकाळपासून उपाशी होत्या. काहीच वेळात त्यांनी ते पूर्ण जेवण संपवले. आता कुठे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली होती. पण तितक्यात हॉटेलच्या मालकाने त्यांना पाहिले आणि विजयाताई जवळ येऊन जोरात ओरडला, म्हातारे, चोरी करताना लाज वाटत नाही का? विजयाताई हात जोडून म्हणाल्या, बेटा माफ कर, खूप भूक लागली होती. अरे भूक लागली होती तर बाहेर रस्त्यावर जाऊन भीक का नाही मागितली? मी हे काही धर्मादाय अन्नछत्र उघडलेले नाही, समजले? आता याचे पैसे काय तुझा बाप भरणार? विजयाताई म्हणाल्या, बेटा मी तुझे पैसे देऊन टाकेन. माझा मुलगा इथेच आहे. तो आपल्या मुलाबाळांसोबत जेवण करत आहे. असे म्हणत विजयाताई मुलाकडे पैसे घेण्यासाठी पोहोचल्या. तेव्हा त्यांचा मुलगा समीर सर्वांसमोर त्यांना धक्के देत म्हणाला, मी ओळखत नाही या भिकारणीला. माहीत नाही कुठून कुठून येतात. मुलाचे बोलणे ऐकून विजयाताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या आशेने मुलाकडे निहारत राहिल्या. पण मुलगा आपल्या सासू सासऱ्यांसोबत आणि बायकोसोबत गाडीत बसून घराकडे निघून गेला. तेव्हा त्या हॉटेलच्या मालकाने म्हटले, या म्हातारीने जी चूक केली आहे त्या भरपाईच्या बदल्यात हिच्याकडून सर्व उष्टी भांडी घासून घ्या. विजयाताईंनी थरथरत्या हाताने सर्वांची उष्टी भांडी गोळा केली आणि ती साफ करू लागल्या. वारंवार त्यांचे डोळे ओले होत होते. तितक्यात तो वेटर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, द्या आजी, तुम्ही भांडी राहू द्या, मी साफ करतो. मला माफ करा, मीच मालकासमोर काही बोलू शकलो नाही. तर विजयाताई ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बेटा तू का माफी मागतोयस? तू तर माझे पोट भरले होतेस, कोणतेही पाप केले नाहीस. असे म्हणत विजयाताईंनी त्या वेटरला एका बाजूला केले आणि सर्व भांडी घासली. आजी आता तुम्ही घरी जा, मी मालकाला सांगेन, वेटर म्हणाला. तेव्हा विजयाताई त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, देव करो तू इतका मोठा माणूस बनशील की संपूर्ण शहरात तुझे नाव गाजेल. इतके बोलून त्या जड पावलांनी घराकडे निघाल्या. तेव्हा विजयाताईंची अवस्था पाहून त्या वेटरचे डोळे भरून आले. त्या घरी पोहोचल्या तर मुलाने उंबरट्यावर पाऊलही ठेवू दिले नाही आणि दुरूनच ओरडला, खबरदार म्हातारे, जर आता या घरात पाऊल ठेवलेस तर. तितक्यात सून दिव्यासुद्धा बाहेर आली आणि जोरात ओरडली, लाज नाही वाटली तुम्हाला? पूर्ण हॉटेलमध्ये आमचा अपमान करताना सर्व लोक कसे आपल्याला खाऊन टाकणाऱ्या नजरेने बघत होते. आता या घरात तुमची कोणतीही जागा नाही. तर विजयाताई हात जोडून म्हणाल्या, पण बेटा मी कुठे जाणार? मला घराच्या एका कोपऱ्यातच जागा दे, तिथेच पडून राहील. शेवटी माझे आयुष्य आता उरले तरी किती आहे? म्हातारे, वाटते तू अशा प्रकारे ऐकणार नाही. असे म्हणत समीरने त्यांना ओढत गाडीत बसवले आणि तिथून नेऊन एका वृद्धाश्रमावर गाडी थांबवली. विजयाताई हात जोडून म्हणाल्या,
बेटा असे करू नको. आपल्या वृद्ध आईला अशा प्रकारे इथे सोडून जाऊ नको. मी कोणाच्या आधाराने जगणार? शेवटी इथे माझे कोण आहे? काय तू विसरलास? मी तुला माझ्या खांद्यावर बसून शाळेत सोडून यायचे. तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे. स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही, पण तुझ्यासाठी कधी कशाची उणीव भासू दिली नाही. आणि आज तू तुझ्या आईला घरातून ओढत इथे घेऊन आलास फक्त आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून. नाही बेटा, असा अन्याय करू नको. विजयाताई मुलासमोर रडत होत्या. तितक्यात समीरने त्यांना स्वतःपासून दूर केले. बंद कर म्हातारे तुझे हे नाटक, आणि लक्षात ठेव, इथे राहिली नाहीस तर एखाद्या दिवशी रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांखाली येशील. पण मी तुला आपल्या घरी नेणार नाही. अरे तुझ्या राहण्याने संपूर्ण घराची शोभाच संपली आहे. तुझ्यामुळे मी माझ्या मित्रमंडळींना घरीसुद्धा बोलावू शकत नाही. वरून माझी पत्नी दिव्या, तिचे वेगळेच ड्रामे असतात की ती तुझ्यासाठी जेवण बनवणार नाही, तुझे घाणेरडे कपडे धुणार नाही. कंटाळलो आहे मी या सगळ्या ड्रामांना. जर माझ्या हातात असते तर एखाद्या रेल्वे स्टेशनवर सोडले असते भीक मागण्यासाठी. हे घे तुझे सामान आणि गुपचूप आत जा. पण बेटा हे शहर माझ्यासाठी अनोळखी आहे. यापेक्षा तर आपण जुन्या शहरात राहत होतो ते बरे होते. तू असे कर, जुन्या घराची चावी मला देऊन टाक. मी तिथेच कसाबसा गुजारा करीन. हे ऐकून समीर हसत म्हणाला, म्हातारे कोणत्या घराची गोष्ट करतेस तू? 2 महिन्यापूर्वी ज्या कागदांवर तू सह्या केल्या होत्यास ते त्या घराच्या विक्रीचे कागद होते. ते घर विकले गेले आहे. हे ऐकून विजयाताई थक्क झाल्या. काय? तू घर विकले आणि मला सांगितले सुद्धा नाही? त्या घरात तुझ्या वडिलांच्या किती आठवणी होत्या. तितक्यात समीर म्हणाला, अरे तर त्या आठवणींचे काय मी लोणचे घालू? वडिलांसोबत त्या आठवणीसुद्धा गेल्या आणि आज तुझ्यापासूनही सुटका मिळेल. तेव्हा विजयाताई म्हणाल्या, ठीक आहे, तर बेटा तुझ्या वडिलांच्या निवृत्तीचे जे पैसे होते ते मला काढून दे. मी ते घेऊन हरिद्वारला निघून जाईन, तिथेच राहीन. पण मी इथे राहू शकत नाही. या शहरात मी कोणालाच ओळखत नाही. समीर हसत म्हणाला, हो हो, तुला काय वाटते घर तुझ्या परवानगीशिवाय मी विकू शकतो? तर तुझे पैसे काय खर्च करू शकत नाही? अरे इतक्या मोठ्या शहरात 3 खोल्यांचे घर घेतले आहे, फर्निचर विकत घेतले आहे. ते पैसे कुठून येणार? आणि तसेही तुझ्या मरणानंतर सर्व संपत्ती माझीच होती. तर तुझ्या जिवंतपणी मी घेतली, यात कोणती मोठी गोष्ट आहे? तुला पैसे हवेत? 1 मिनिट थांब. समीरने आपल्या खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि त्यांच्या हातात देत म्हणाला, हे घे. आजपर्यंत जे तू माझ्यासाठी केले आहे त्याची ही नुकसान भरपाई आहे. इतके बोलून समीर तिथून निघून गेला. विजयाताई आपल्या मुलाला जाताना बघत होत्या आणि विचार करत होत्या, काय याच दिवसांसाठी देवाने मला हा मुलगा दिला होता? कदाचित मी काही पाप केले असावे, म्हणूनच मला असा मुलगा मिळाला. हे विचार करत असतानाच विजयाताई आश्रमाच्या दरवाजापाशीच कोसळल्या. अचानक पडण्याच्या आवाजाने आश्रमाच्या आतून काही लोक धावत आले. तोपर्यंत समीरची गाडी तिथून गेली होती. विजयाताईंना आश्रमाच्या आत नेण्यात आले. पुढचे काही दिवस विजयाताई फक्त रडत असत, कोणाशी काहीच बोलत नसत. एके दिवशी आश्रमाची डॉक्टर सायली परदेशातून परतली तर तिच्या येताच आश्रमाच्या रिसेप्शनिस्टने म्हटले, मॅडम तुम्ही सुट्टीवर होतात, पण या काळात कोणीतरी माणूस आपल्या वृद्ध आईला इथे सोडून गेला आहे. त्यांची अवस्था खूप खराब होती आणि आजपर्यंत त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी कोणीही आले नाही. अडचण ही आहे की आजी काहीच सांगत नाही. आता काय करावे? इतके दिवस कोणाच्याही ओळखीशिवाय कोणाला इथे कसे ठेवता येईल? कोणीतरी हवे ना त्यांची हमी घेणारे. हे ऐकून सायली म्हणाली, आजींना कोणीतरी इथे रात्री सोडून गेले आणि चौकशी करायलाही आले नाही. किती निर्दयी मुले असतील जी आपल्या आईला रात्रीच्या अंधारात सोडून गेली. तसे त्या आजींनी काही सांगितले का की कुठून आल्या आहेत, काय नाव आहे ज्यामुळे त्यांचा शोध घेता येईल? नाही मॅम, आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले पण आजी काहीच बोलत नाही. फक्त कधी कधी तोंडून सोनू शब्द काढतात, पण आमच्यात काही लक्षात येत नाही. हे ऐकून सायली म्हणाली, सोनू? हा शब्द ऐकताच तिच्या डोक्यात जणू काही जोरात घंटा वाजली असावी. ती पटकन म्हणाली, कुठे आहेत त्या? कोणत्या खोलीत आहेत? मला लवकर घेऊन चला. सायली धावत गॅलरीत इकडे तिकडे शोधू लागली आणि जेव्हा ती पोहोचली तेव्हा तिची नजर विजयाताईंवर पडली. तर तिचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि तिच्या तोंडातून निघाले, हो, या तर त्या आहेत, पण इतक्या जीर्ण आणि वाईट अवस्थेत. यांना काही खायला दिले आहे की नाही? यांना मुगाची डाळ खूप आवडते. लवकर मुगाच्या डाळीत गरम पोळी शिजवून घेऊन या. आणि हे काय, अजूनपर्यंत ग्लुकोज पण चढवले नाही. ग्लुकोज चढवा जेणेकरून थोडी ताकद मिळेल. असे म्हणत सायलीने चमच्याने त्यांना जेवण भरवले. तिच्या डोळ्यातून अश्रू टपकले आणि ती तो दिवस आठवू लागली जेव्हा ती दुसऱ्या शहरातील अनाथ आश्रमात राहत होती आणि त्याच्याच शेजारी एक लहानशी शाळा होती आणि त्या शेजारच्या घरात विजयाताई आपल्या मुलासोबत राहत होत्या. बिचाऱ्या कशा तरी आपले हात जाळून जेवण बनवत आणि समीरचे पोट भरत आणि त्या शाळेत शिपायाची नोकरी करत. एके दिवशी जेव्हा त्या समीरला घेऊन घरी जात होत्या तेव्हा समोर आईस्क्रीम विकणारा उभा होता. समीर ते विकत घेण्याचा हट्ट करत होता आणि तिथे सायली आश्रमाच्या गेटवर एकटी उभी राहून हवासाने आईस्क्रीम पाहत होती.
विजयाताईंना तिची दया आली. त्यांनी 2 आईस्क्रीम विकत घेतली. एक समीरला दिली आणि दुसरी सायलीकडे दिली. तेव्हा समीर म्हणाला होता, आई तू तर माझी आई आहेस ना, हिला का देतेस? तर विजयाताई म्हणाल्या होत्या, बेटा जसे तुला देवाने बनवले आहे तसेच हिला पण बनवले आहे. देवाने तुझ्या काळजीसाठी तर मला जमिनीवर सोडले, पण या मुलीसाठी कदाचित कोणी पुढे आले नाही. हळूहळू सायली आणि विजयाताईंचे एक नाते निर्माण झाले. पण त्यांच्या नात्याने समीर आनंदी नसायचा. तो सायलीला अजिबात पसंत करत नसे. विजयाताई आश्रमाच्या लोकांशी बोलून कधी कधी सायलीला आपल्या घरी घेऊन येत आणि आपल्या हाताने पोळी बनवून भरवत. एके दिवशी विजयाताई म्हणाल्या, माहिती आहे सायली बेटा, आमचा समीर शिकून सवरून इंजिनियर होईल, तू काय बनशील? तर सायली बोबड्या आवाजात म्हणाली, आजी मी डॉक्टर बनेन. तर विजयाताई हसून म्हणाल्या, बरं आमची लेक डॉक्टर बनेल. मग जेव्हा आम्ही म्हातारे होऊ आणि आजारी पडू तेव्हा तू आम्हाला औषध देशील, आहे ना? हो आजी, डॉक्टर बनेन आणि तुम्हाला औषध पण देईन. पण मी डॉक्टर कशी बनेन? विजयाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बेटा खूप मेहनत करशील आणि आपल्या वर्गात पहिली येशील तर नक्कीच डॉक्टर बनशील. तू डॉक्टर बनायचे आणि समीर इंजिनियर होईल. मग तू मला औषध द्यायचे आणि समीर माझी काळजी घेईल. नाही आजी, तुम्ही हिच्यावर जास्त प्रेम करता तर हीच तुमची काळजी घेईल. समीर रागाने बोलून पाय आपटू लागला. तेव्हा विजयाताई त्याला प्रेमाने समजावू लागल्या. शेवटी तोही एक मूलच होता. वेळ निघून गेला. दिवसेदिवस सायली हुशार होत राहिली. दरवर्षी आपल्या वर्गात पहिली येऊ लागली. तर तिचा उत्साह अधिक वाढला आणि एक दिवस डॉक्टरकीसाठी तिची निवड झाली. ती दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ लागली. त्या दिवशी विजयाताईंना बिलगून खूप रडली आणि म्हणाली, मी म्हणायला तर अनाथ होते, आश्रमात नक्कीच राहत होते, पण तुमच्यामुळे मला कधी जाणवले नाही की मी अनाथ आहे. तिथे मी तुमच्याशिवाय कशी राहणार? तेव्हा समीर रागाने म्हणाला, जशी अनाथ मुले राहतात तशीच राहशील आणि ही तुझी आई नाही आहे. विजयाताई म्हणाल्या, समीर बेटा तुझ्या मनात इतकी कडू वृत्ती कुठून आली? सोड बेटा सायली, इथे राहशील तर डॉक्टर कशी बनशील? थोड्या काळाचीच गोष्ट आहे. जेव्हा तू डॉक्टर बनशील तेव्हा आपण सर्व एकत्र राहू. ओल्या डोळ्यांनी सायलीने विजयाताईंचा निरोप घेतला आणि मग डॉक्टरकीच्या अभ्यासात इतकी व्यस्त झाली की तिथे तिचे येणे जाणे कमी झाले. बघता बघता 4-5 वर्षे उलटली. एके दिवशी तिला समजले की समीर ते घर रिकामे करून आजीसोबत गावाला गेला. तेव्हा तिला खूप धक्का बसला. मग 2 वर्षानंतर जेव्हा तिला डॉक्टरची पदवी मिळाली तेव्हा तिने त्यांची खूप आठवण काढली. सायलीने त्यांना शोधण्याचे खूप प्रयत्न केले, पण कोणालाही त्यांच्या गावाचा पत्ता ठिकाणा काहीच माहीत नव्हता. ज्या कारणामुळे ती पुन्हा कधीच विजयताईंना भेटू शकली नाही. तितक्यात अचानक रिसेप्शनिस्टच्या आवाजाने सायलीचे लक्ष विचलित झाले. मॅडम, त्यांनी जेवण केले आहे, आता तुम्ही आपल्या केबिनमध्ये जाऊ शकता. मी बघून घेईन, सायली म्हणाली. आज इतक्या वर्षानंतर या माझ्यासमोर या अवस्थेत? ती हळूच विजयाताईंना म्हणाली, बघा तुमची इच्छा होती ना की मी डॉक्टर बनावे. बघा तुमची सोनू डॉक्टर झाली आहे. आता मी तुम्हाला औषध देईन तर तुम्ही अगदी ठीक व्हाल. सायलीच्या आवाजाने थोड्या वेळासाठी त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, पण लगेच ती चमक गायब झाली आणि त्या म्हणाल्या, तू कोण आहेस बेटा? मोठ्या मुश्किलीने त्यांच्या तोंडातून हा आवाज निघाला. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सायली आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली आणि विचार करू लागली. तर म्हणायची की तू कितीही मोठी झालीस तरी मी तुला गर्दीत सुद्धा ओळखीन. माझी स्मरणशक्ती इतकी तीक्ष्ण आहे आणि आज त्या तिला ओळखूही शकत नव्हत्या. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात दुसरी नर्स येऊन म्हणाली, मॅडम तुम्ही रडत आहात काय? तुम्ही यांना ओळखता? तर सायली हळूच म्हणाली, हो ओळखते तर. यांचे खूप मोठे कर्ज आहे माझ्यावर. एखाद्या अनाथाला जगाच्या गर्दीत कसे जगायचे असते हे यांनीच शिकवले. सायलीने स्वतःला सावरले आणि रिसेप्शनिस्टला म्हणाली, तू फॉर्मवर त्यांच्या नातेवाईकांच्या जागी माझे लिहून टाक, माझे नाव लिहून टाक आणि त्यांना इथून स्पेशल वॉर्डमध्ये हलवून दे आणि जो काही खर्च होईल तो मला सांगून दे. इतके बोलून ती जड अंतकरणाने तिथून निघून गेली. पण उदास मनाने जेव्हा घरी पोचली तेव्हा तिचा पती अमोल याने जेव्हा कारण विचारले तेव्हा तिने सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, समीरचा स्वभाव लहानपणापासूनच चांगला नव्हता. कदाचित आज पण तो तसाच असेल. म्हणूनच तो तिथे आईला सोडून गेला. याचा अर्थ तो याच शहरात आहे. मी त्याला कधीच माफ करणार नाही. मी त्याला माझा भाऊ समजत होते. विचार करायचे की कधी भेटला तर त्याला शक्य ती मदत करेन, कारण त्याच्या आईने जे माझ्यासाठी केले ते मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा अमोल म्हणाला, जो आपल्या आईचा झाला नाही तो तुझ्यासारख्या अनाथांचा कधीच होऊ शकत नाही. तरीही तुला जे करायचे आहे मी तुझ्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी सायलीने रुग्णालयात विजयाताईंसोबत एक व्हिडिओ बनवला आणि त्यात समीरसाठी एक संदेश पाठवला. समीर, कदाचित तुला मी आठवत नसेन. मी सायली आहे, जी तुझ्या घराशेजारच्या अनाथ आश्रमात
आजींची सोनू असायची. आता आजींची सर्व जबाबदारी मी उचलू इच्छिते. फक्त तुझी संमती हवी आहे. जर तू मला भेटू शकलास तर मला खूप आनंद होईल. सायलीने जाळे पसरवले आणि समीर त्यात अडकला. दुसऱ्या दिवशी समीरची पत्नी दिव्या म्हणाली, अहो जरा बघा तर ही त्यांच्यासोबत आईंसोबत मुलगी कोण आहे जी तुमचे नाव घेऊन तुम्हाला शोधत आहे. समीरने हे ऐकून चकित होऊन फोन घेतला आणि सायलीचे बोलणे ऐकून म्हणाला, बरं तर ही खरंच डॉक्टर झाली आहे. आईने त्या मुलीसाठी माझ्याकडेही लक्ष दिले नव्हते. ते तर माझे नशीब होते की मी इंजिनियर झालो. दिव्या म्हणाली, विचार करा, इतकी मोठी डॉक्टर आहे, ही आपली किती मदत करू शकते. आणि चांगले आहे की आईंचा सर्व खर्च तीच उचलत आहे. जाऊन तिला सांगा की आईनं जे काही केले त्याची नुकसान भरपाई द्या. समीर दुसऱ्या दिवशी सायलीकडे पोहोचला. सायली त्याला बघून म्हणाली, तू अजिबात बदलला नाहीस. आजही तुझ्या चेहऱ्यावर राग, जळब आणि जळफळाटाची भावना स्पष्ट दिसत आहे. मला तुझ्याकडून फक्त एकच तक्रार आहे. शेवटी तू तुझ्या आईसोबत असे का केलेस? कोणी आपल्या आईसोबत असे कसे करू शकते? समीर म्हणाला, तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी यांना सोडून गेलो होतो? तू स्वतः सांगतेस की यांनी तुझ्यासाठी खूप काही केले आहे, तर कर यांची सेवा. मी या लाचार व्यक्तीची कोणतीही जबाबदारी घेऊ शकत नाही. हे ऐकता सायलीने एक जोरात थप्पड समीरच्या गालावर लगावली आणि म्हणाली, आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहेस तर या तुझ्यासाठी लाचार झाल्या? तू त्यांच्याकडून सर्व पैसे हडप करून त्यांना इथे सोडून गेलास. त्यांच्याकडे तर इतके होते की तू त्यांची जबाबदारी उचलली नसतीस तरीही या आरामात आपले जीवन जगू शकले असत्या. समीर अडखळत म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? मी फसवणूक केली हेच सांगण्यासाठी तू मला इथे बोलावले आहेस, आणि केली असेल तरी तू काय करू घेणार? तितक्या सायलीचा पती अमोल आला आणि म्हणाला, भाऊ आम्ही तर काही करणार नाही, पण पोलीस आणि संस्थावाले तुमच्यासोबत करू शकतात. तेव्हा समीरने रागाने म्हटले, माझ्या आईच्या नेकपणाच्या बदल्यात तू हे केलेस? तर सायलीने म्हटले, मी तुला इथे तुझ्या आईची जबाबदारी घेण्यासाठी बोलावले नव्हते, फक्त हे सांगण्यासाठी बोलावले होते की आज तू तुझ्या आईसोबत चुकीचे केले आहेस. उद्या तुझा मुलगा पण तुझ्यासोबत तेच करेल, कारण तो काय, पूर्ण जग तुला बघत आहे. समीरने मागे वळून पाहिले तर मीडियावाले समीरचा लाईव्ह व्हिडिओ टीव्हीवर दाखवत होते. समीरने पटकन आपला चेहरा लपवला. तेव्हा सायली म्हणाली, शेवटी मुले असे कर्मच का करतात की त्यांना जगासमोर तोंड लपवण्याची गरज पडते? अरे तुला काय माहीत आई वडील असणे काय असते? आमच्यासारख्या अनाथांना विचार, जे आसुसलेले असतात की आमचेही कोणीतरी आपले असते. सायलीचे शब्द समीरच्या हृदयाला छेदत होते आणि त्याची नजर खाली झुकत होती. सायलीने पोलिसांसमोर विजयाताईंच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली आणि समीरला प्रत्येक नात्यातून मुक्त केले. आईसोबत फसवणूक केल्यामुळे पोलिसांनी समीरला ताब्यात घेतले.